नमस्कार. अ, मी डॉक्टर सुनील काळे यांच्या मी बोलते या पुस्तकाचं वाचन करती आहे. ते माझे गुरु आहेत आणि त्यांना त्यांची साधना करताना आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केलेत. त्याच्यातनं आपल्याला काही फायदा झाला तर त्यांना जे ज्ञान झालं आहे अध्यात्म मार्गात ते त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे. तर आपण सुरू करूया. संभवामी युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानं धर्मस्य तदानंतम सृजाम्यहम् परित्रायाण साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्य संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, सगळीकडे अधर्माचं राज्य पसरतं, तेव्हा साधूंचं रक्षण आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येतो. इथे एक महत्वाची गोष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येतो आहे असं तो परमेश्वर सांगतोय. मी म्हणजे फक्त कृष्ण नाही. कृष्ण, राम हे एक एक त्या त्या युगात धर्माची स्थापना करायला पृथ्वीवर आलेले आहेत. त्यांच्या देहातून त्यांनी परमेश्वराचं काम केलंय. त्यामुळे आता पुन्हा कोणीतरी बासरी वाजवणारा किंवा मोर मुकुटधारी पितांबर नेसलेला तारणहार येईल याची वाट बघत बसू नका. तो परमेश्वर वेगवेगळ्या देहातून त्याचं काम करत असतो, हे आधी समजून घ्या. कोणत्याही व्यक्तिपूजेत अडकू नका. त्या मूळ परमेश्वरी तत्वाशी स्वतःला जोडून घ्या. कारण तुम्ही व्यक्तीत परमेश्वर पाहायला लागले की हे विसरून जाता. आता स्थूल देह धारण केलेला हा एक माणूसच आहे. तो मायेत राहतो. आपल्यासारखेच कमी जास्त प्रमाणात त्याला राग, द्वेष आहेत. तुम्ही त्यांच्यात तुम्हाला हवा असलेला आदर्शाचा पूर्ण पुतळा पाहत असता. कुठेतरी ग्रंथात, पोथ्यात वाचलेलं असतं. लिहिणाऱ्यानं कदाचित त्यात फक्त चांगला भाग लिहिलेला असतो आणि इथे आपण स्थूलात जो समोर माणूस पाहत असतो त्याच्या बाह्य वर्तनावर त्याची परीक्षा करत असतो आणि मग आपणच आपली प्रगती थांबवतो. आता माझंच उदाहरण घ्या. माझी गाणी ऐकली, वाचलं की वाटतं हा डॉक्टर काळे म्हणजे साक्षात गणपती, साक्षात कृष्ण. कैलासावरून तुमच्यासाठी मी आलो असं म्हणतोय. म्हणजे साक्षात शिव, या विश्वाची मूळ शक्ती. ही भावना मनात घेऊन आपण येतो आणि समोर पाहतो तर काय, हा माणूस दिवस रात्र सतत सिगरेट ओढतोय, क्वचित प्रसंगी अर्वाच्य बोलतोय. सोंडवाला, गणपती, माकडतोंड्या, मारुती म्हणून आमच्या देवांची अवहेलना करतोय. आपण फसलो बहुतेक. आपला भ्रमनिरास होतोय. बरं, आपण ते स्वतःपुरतं ठेवत नाही, शेजारच्याला हळूच बोलतो. बाकी सगळं ठीक आहे हो, पण एकीकडे आपल्याला डॉक्टर काळेकडून शक्ती घेतल्यामुळे मी पूर्ण बदलले, माझी स्थूलातील ही कामं झाली, मला ही गाणी सुचली, ही दर्शनं झाली, असे अनुभव येत असतात. आणि दुसरीकडे डॉक्टर काळ्यांच्या हातातील सिगरेट आपल्याला आतून जाळत असते. मग नेमकं खरं काय याचं उत्तर नाही. ते उत्तर द्यायला कुणीतरी अधिकारी व्यक्ती भेटत नाही. मग आपणच आपल्या मनात काहीतरी आराखडे बांधतो. पण हे सगळं कशामुळे घडतं, याच्या मुळाशी नेमकं काय आहे, हा विचार आपण करत नाही. आपण द्विधा मनस्थितीत फसतो. एक लक्षात घ्या, मी गाणं गायलं तेव्हा ते गाणं माझ्या तोंडातून कोणता तरी दिव्यात्मा, दिव्य शक्ती गाऊन घेतात. मी त्यांचा स्पीकर असतो. तो अनुभव माझ्या आनंदमय कोशानी घेतलेला असतो. कधी कधी तो अनुभव स्थूलापर्यंत याच जन्मात पोचवता येतो. कधी कधी तो पोचत नाही. ज्ञानेश्वर तुकारामांनी जे लिहिलं ते एका विशिष्ट भावावस्थेत असताना परमेश्वरांनी त्यांच्या देहाच्या माध्यमातून ते जगाला संदेश दिले. म्हणजे तो प्रत्येक संत ते सगळे अनुभव घेतच असतो असे नाही. त्याला अनुभव येवो न येवो, जगाला तो ते दिव्य संदेश पोहोचवतो. परमेश्वराचा तेवढाच उद्देश असतो. त्यामुळे व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचं ज्ञान, त्यातला परमेश्वरी संदेश आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून काम करणारं गुरुतत्व म्हणून जर आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर आपली वाटचाल झपाट्याने होते. बाह्य अवडंबर आणि व्यक्तिपूजेत आपण अडकत नाही. आपण जेव्हा व्यक्तिपूजा करतो तेव्हा आपलं आणि त्या व्यक्तीचंही नुकसान करत असतो. आपण आपल्या मनातले विचार तिच्यावर लादतो आणि ती व्यक्ती जर साधनेच्या मार्गावरून चालत असेल तर तुमच्या या वागण्याने तिच्या मनात मी कोणीतरी ग्रेट झालो हा भाव निर्माण होऊन गर्वहरण होण्याची शक्यता असते.
तिचे पाय जमिनीवर राहत नाही आणि ती धाडकन खाली आपटते. काही संत जाणून बुजून त्यांचं बाह्य वर्तन जगाच्या दृष्टीने निंद्य असं ठेवतात. उदाहरणार्थ शंकर महाराज खूप दारू प्यायचे. एकदा रस्त्यात काही गुंडांनी त्यांना नाका तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं. अभ्यंकर म्हणून त्यांचे एक भक्त होते, त्यांना ते समजलं. ते धावत गेले. गुंड निघून गेले होते. महाराजांच्या नाकातोंडातून रक्त येत होतं, पण महाराज हसत होते. अभ्यंकर म्हणाले, महाराज, त्या गुंडांना चांगला धडा शिकवायचा की नाही तुम्ही? तुम्हाला काय ते अवघड आहे? तेव्हा महाराज म्हणाले, अरे, मी त्यांना चमत्कार दाखवलाही असता, पण मला बाजार बुणगे गोळा करायचे नाहीत. तुम्ही काही ठराविक माणसं आहात ज्यांच्यासाठी मी पृथ्वीवर आलो आहे. आज आपण महाराजांच्या समाधीवर जाऊन डोकं आपटतो, पण महाराज खरंच त्या वेशात आले तर आपण व्हाईट कॉलर माणसं त्यांना 2 शिव्या हसळून नाकं मुडून पुढे जाऊ, ही वस्तुस्थिती आहे. तात्पर्य काय? तर व्यक्तिपूजेत अडकू नका. या त्या गुरुतत्वाशी स्वतःला जोडून घ्या. आपण सगळेच दिव्य आत्मे आहोत. त्या परमेश्वराने एक मोठा पाऱ्याचा गोळा खाली टाकला आणि खाली येता येता तो अनेक कणांमध्ये विखुरला. काही कण दगडावर पडले, ते शुद्ध स्वरूपात राहिले. काही मातीवर पडले, ते मातीतल्या इतर द्रव्यांशी मिसळले गेले. त्यांची संयुग तयार झाली. पण मूळ पारा त्यात आहेच. त्यातल्या त्या जरा मोठा आणि शुद्ध स्वरूपात असलेल्या पाऱ्याचा तो कण, तो परमेश्वर त्याच्या कामासाठी निवडतो. त्यामुळे डॉक्टर काळे खूप मोठा, तो एक दिव्य सोल आहे. आपण काय सामान्य माणसं, आपल्याला ते कसं शक्य आहे? हे विचार आधी वाहत्या पाण्यात सोडून द्या. माझ्या नारायण पदाचा प्रवास बाप्पानं तुम्हाला तेवढ्यासाठीच सांगायला सांगितलाय, कारण तुम्हाला सगळ्यांना एक दिवस तिथं पोहोचायचं आहे. या जगात कोणीही सामान्य नाही आणि कोणीही असामान्यही नाही. आपण सगळे त्या परमेश्वराचे अंश आहोत. एक सामान्य संसारी माणूस श्रद्धेनं वाटचाल करून कितीतरी उंची गाठू शकतो, हेच मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. असो, शक्तिपात दीक्षा म्हणजे काय हे आपण सविस्तर पाहिलं. आता देवानं नेमकं काय काम करायला म्हणून निवडलंय हे थोडं समजून घेऊया. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थाच्या 4 खांबांवर मानवी जीवनाचं मंदिर उभं राहतं. ते 4ही खांब संतुलित असतील तर त्या मंदिरात पावित्र्य राहतं. परमेश्वराचं अखंड वास्तव राहतं. अन्यथा ते मंदिर किडामुंगीचं घर होतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याला पुरुषार्थ म्हटले. योग वसिष्ठ मध्ये वसिष्ठ ऋषी रामाला सांगतात, रामा, अर्थ आणि काम तुला तुझ्या प्रारब्धानुसार मिळणार आहे. तू गतजन्मी जी सत्कर्म आणि दुष्कर्म केली आहेस त्याची ती फलप्राप्ती आहे. माणसाचा जन्म धर्माने वागून मोक्षाकडे वाटचाल करण्यासाठी आहे. इथे नेमकं काय सांगायचे वसिष्ठ ऋषींना? या पुरुषार्थाची सुरुवात होते धर्माने. अर्थ काम मध्ये आहेत आणि मोक्ष शेवटी आहे. अर्थ आणि काम मध्ये आहेत आणि मोक्ष शेवटी आहे, हे लक्षात घ्या. धारायती इति धर्म, जो धारण केला जातो तो धर्म. म्हणजे तप्तपणा हा अग्नीचा धर्म आहे, तर शीतलता हा बर्फाचा धर्म म्हणजे स्वभाव आहे. मग माणसाचा धर्म काय? नियतीच्या तालाशी, वैश्विक तालाशी स्वतःला जोडून घेणं, हे माणसाचा धर्म आहे. आपण काय म्हणतो? त्याची नियत खराब आहे, म्हणजे त्याचा स्वभाव चांगला नाही. म्हणजे काय? तर तो त्याच्या स्वच्या भावापासून लांब गेला आहे. म्हणजे नेमकं काय झालंय? तर त्या निर्गुण निराकार परमेश्वराचं म्हणजे तेज आपल्या देहातल्या पाण्यातल्या म्हणजे वरुण तत्वात स्थापित झालंय, हे तो विसरलाय. त्यामुळे त्याच्या देहाला, आयुष्याला आजार झालाय. नियती, नियत आणि यत्न या शब्दातील बीजाक्षर एकच आहेत. यत्न करून पुन्हा आपली नियत जर त्यानं सुधारली तर त्याचा ठेका वैश्विक बरोबर पडेल. मग आता प्रश्न येतो, यत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्या सगळ्यांनाच शारीरिक, मानसिक, आर्थिक काही ना काहीतरी समस्या आहेत. म्हणजे या जन्मी नाही तर केव्हा ना केव्हा तरी आपली नियत बिघडली होती. त्यामुळे आपला ताल बेताल झालाय. आपल्याला पुन्हा त्या तालाशी जोडून घ्यायचंय, पण ते कसं हे आपल्याला कळत नाही. त्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक आपल्याला हवा असतो, हो ना? देवानं मला हेच काम करायला सांगितलंय. गेली 8-10 वर्ष माझ्या कुवतीप्रमाणे मी ते करतोय. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय होतंय? तप. शौच म्हणजे पवित्र.
पवित्रता, दया आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आहेत. माणसं जेव्हा त्यांच्या आचरणातून हे एक एक गुण बासनात गुंडाळून ठेवतात, तेव्हा धर्म अपंग होतो. तो मरत नाही, त्याला ग्लानी येते, तो बेशुद्ध होतो. धर्मानं वागायचं म्हणजे या 4ही गुणांचा अंगीकार करायचा. हातानं सत्कर्म करणं हे शरीराचं तप आहे. वाणीनं अनेकांना कल्याणकारी असलेलं असं मधुर बोलणं हेच वाणीचं तप आहे. वाणीनं अनेकांना सतत सद्विचार करणं, शत्रूचंही भलं चिंतणं, हळूहळू निर्विचार आणि निर्विकार होऊन मन करणं हे मनाचं तप आहे. शौच म्हणजे पवित्रता. देहाची शुद्धी तर आपण चांगले चांगले साबण, शॅम्पू वापरून करतोच. पण इथे मनाची पवित्रता अपेक्षित आहे. शत्रूलाही क्षमा करण्या इतकं आपलं मन मोठं, पवित्र आणि निर्मळ झालं पाहिजे. परमेश्वराला त्याचं रूप पाहण्यासाठी दिलेला स्वच्छ सुंदर आरसा म्हणजे आपलं मन आहे. एकदा गिरगावातल्या घरात बसलो होतो. वेळ असेल संध्याकाळच्या 6:30ची. अचानक एक ऋषी आले, म्हणाले, "चल माझ्याबरोबर." मी त्यांचं बोट धरलं. ते इतके मोठे होते की 5-6 वर्षाच्या मुलानं वडिलांचं बोट धरल्यावर कसं दिसेल, तसं ते दृश्य दिसत होतं. मग ते मला घेऊन एका गुहेत गेले. ती गुहा पण खूप मोठी होती. तिच्या आत एक वेगळं विश्व होतं. तिथे अनेक ऋषी बसले होते. तेही तसेच मोठेच्या मोठे. हा कोण आगंतुक आला? अशा दृष्टीने ते माझ्याकडे पाहत होते. ज्या ऋषींनी मला नेलं होतं ते होते गोरक्षनाथ. गोरक्षनाथांची भेट व्हायची ही माझी दुसरी वेळ होती. मुंबईत भुलेश्वर म्हणून ठिकाण आहे. कुणीतरी एकदा सांगितलं तिथं गोरक्षनाथाचं मंदिर आहे. म्हणून मी दर्शनाला गेलो होतो. 4.5-5 फुटांची संगमरवरी मूर्ती. गेलो तर त्या मूर्तीवर अभिषेक चालला होता. मी डोकं टेकवलं तर मला गरगरायला लागलं. 5 मिनिटं मी भानावर नव्हतो. पुढे होणारे अनेक विध्वंस पटापट डोळ्यापुढे दिसायला लागले. मी म्हटलं, "महाराज, मला हे विध्वंस दाखवायला का आणलत?" तर ते हसले. 5 मिनिटात खूप काही ज्ञान माझ्या मेंदूत साठवलं गेलं. एवढंच मला कळलं. तिथे बाहेर कालीमाता आणि काळभैरवाची ही मूर्ती होती. त्यांना नमस्कार केला आणि तो दृष्टांत संपला. त्यानंतरच माझा काल या 4थ्या मितीत प्रवेश झाला. खरं तर त्या दिवशी गोरक्षनाथांची माझ्यावर पूर्ण कृपा झाली होती. त्यांच्या भेटीची आज ही दुसरी वेळ होती. मला म्हणाले, "बघ, बघ, तुला ब्रह्मलोकाचं, शिवलोकाचं, विष्णुलोकाचं खूप कौतुक आहे ना? तुझा हा ब्रह्मलोक, हा शिवलोक आणि हा विष्णुलोक. त्या मोठ्या गुहेत तो ब्रह्मलोक, शिवलोक आणि विष्णुलोक एकेका बशी एवढा दिसत होता. मी आपला ब्रह्मदेव त्याचं सृष्टी रचायचं तिथे आपला ब्रह्मदेव त्याचं सृष्टी रचायचं काम करत होता. तिथून पुढे गेलो तर त्या गुहेत आकाश होतं. आपल्या आकाशापेक्षा अत्यंत नयनरम्य मनोहर असं. पुढे गेल्यावर मला एक मोठं सरोवर दिसलं. तिथे अनेक ऋषी, स्त्रिया, पुरुष सरोवरात नग्न होऊन स्नान करत होते. माझ्या मनात सुंदर विचार आला, यांना स्त्री-पुरुष हा भेदभाव नाही का? तिथं तिथंच एक अत्यंत सुंदर लावण्यवती अशी स्त्री पाठमोरी, जिचे केस खूप लांब, तीही स्नान करत होती. ती कोण असावी असा विचार माझ्या मनात आला, तर तिनेच माझ्याकडे वळून पाहिलं. ती त्या सीतेचं मूळ रूप वेदवती होती. एवढ्यात मला नाथ म्हणाले, "या युगात इथं राहणारा तू पहिलाच आहेस." एवढं त्यांनी मला सांगितलं आणि ते दृश्य गायब झालं. गोरक्षनाथ म्हणजेच साक्षात शिव. आपण ज्याला शिव म्हणतो तो रुद्र किंवा महेश आहे. शिव म्हणजे अनेक ब्रह्मा, विष्णू, महेश ज्याच्या शक्तीपासून निर्माण होतात, तो विश्वाचा मूळ स्रोत. मी त्या गोरक्षनाथांचं बाळ आहे. त्यामुळे कोणताही मांत्रिक मला काहीही करू शकत नाही. असा कोणी तांत्रिक बाबा पुढे आला तर मी बाकी काही करत नाही. फक्त त्यांचं स्मरण करतो. हे गोरक्षनाथ म्हणजेच मार्कंडेय ऋषी, म्हणजेच महाअवतार बाबाजी. ते प्रेम या भावनेने आपल्या हृदयात राहतात. आपल्या अनाहतात ती गुहा जिथे आहे तिथे आपले सद्गुरू ध्यानस्थ बसलेले असतात. जो सगळ्या जगावर निरपेक्ष प्रेम करतो, जो नारायण स्वरूप होतो, त्याला या गुहेत प्रवेश मिळतो. असं आपलं मन निर्मळ झालं,
की सूक्ष्मातही खरे गोरक्षनाथ येऊन आपल्याला बोट धरून घेऊन जातात. आपल्या अवतीभोवती हे सूक्ष्म जग आहेच, फक्त त्याला बघण्याचे डोळे आपण मिटलेले आहेत. हे डोळे आहेत आपल्या स्तनाग्रांमध्ये. गुरु कृपेने ते उघडतात. आपलं मन शुद्ध झालं की ते विश्वव्यापी होतं आणि विश्वात घडणाऱ्या घटना आपल्याला दिसायला लागतात. आपलं मन हे शरीर आणि आत्म्याला जोडणारा दुवा आहे. मन शुद्ध झालं की बुद्धी शुद्ध होते आणि आपला अहंकार म्हणजे गर्व नाही बर का, आपला मूळ हुंकार शिवाच्या अहंकाराशी जोडला जातो. अवकाशाशी तो अहंकारी मम देहातून अहंकारी अशी आपली अवस्था होते. एवढंच महत्व आहे मनाच्या शौचतेला. वाणीची शुचिता तेव्हाच घडते जेव्हा आपली वाणी विश्व कल्याणासाठी काम करते. एरवी ती गप्प राहते, जणू कृष्णाची बासरीच. कृष्णाच्या बासरीला गोपी विचारतात, सखी तो घनश्याम एकही क्षण तुला दूर करत नाही, याचं रहस्य काय? तेव्हा ती बासरी सांगते, मी 6 ऋतूंचे मार मुकाट्याने सहन करते. मला कोणी तोडलं, चिरलं, छिल्लं, घासलं, कापलं तरी ते माझ्याच कल्याणाचं आहे असं समजून मी त्या सगळ्या वेदना शांतपणे सहन करते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी धनाच्या इच्छेनेच बोलते. तो माझ्यातून बोलतो. एरवी मी गप्प राहते, म्हणजे माझ्यातून आनंदाची तान बाहेर पडते. धर्माचा तिसरा पाया आहे दया. सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे. सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच परमेश्वर भरून आहे हा अनुभव ज्याला येतो त्याच्याच मनात मायेत अडकलेल्या जीवाबद्दल करुणा निर्माण होते. तेव्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी शरीर वाणी मनाने जो प्रयत्न केला जातो तीच खरी दया. ही दया ज्याच्यावर पूर्ण गुरुकृपा झाली आहे अशाच एखाद्या गुरुकन्येच्या किंवा पुत्राच्या ठिकाणी जन्म घेते. कारण मूर्तीतलं भगवंत तर आपल्याला दिसतो, पण चराचरातला भगवंत दाखवायला स्थूलातले गुरु महाराजच लागतात. आपल्याला सगळ्यांना नामदेवांची गोष्ट माहीत आहे. गोरोबांकडे संत मेळ्यामध्ये त्यांना कच्चं मडकं म्हणून मुक्ताईंनी चिडवलं, तेव्हा त्यांना खूप राग आला. माझ्या बरोबर देव बोलतो, माझ्या हातचं देव जेवतो, माझ्या कीर्तनात देव नाचतो आणि मी कच्चं मडकं? जाब विचारायला ते राऊळात गेले. देव हसत हसत म्हणाले, नामदेवा, खरंच आहे तुझं. तुझा भाव खूप मोठा आहे, म्हणून सगुणातला हा दगडाचा देव तुझं जेवतो, तुझ्या बरोबर बोलतो आणि तो तर तुला भेटला, पण निर्गुण निराकार परमेश्वराची भेट होण्यासाठी चराचरात भरलेला भगवंत पाहण्यासाठी तुला गुरु मात्र केलेच पाहिजेत. नामदेव महाराज म्हणाले, देवा मग काय, व्हा की तुम्हीच माझे गुरु. नाही नामदेवा, तू मनुष्य देह धारण केलायस, त्यामुळे तुला हाडामासांच्या माणसालाच शरण जावं लागेल. मी सुद्धा मनुष्य देह धारण करून पृथ्वीवर येतो तेव्हा हाडामासाचाच गुरु करतो. राम अवतारात वसिष्ठ, कृष्ण अवतारात सांदीपनी ऋषी माझे गुरु नव्हते का? मी परमेश्वर असलो तरी त्यांच्या पायावर मलाही डोकं ठेवावं लागतंच, कारण त्यांचे पाय म्हणजे पदकमल असतं. लक्षात घे, माणसाचा देह आणि देव यात फरक एकाच अक्षराचा आहे. होय ना? ह गेला आणि व आला. ह म्हणजे तुझा अहंकार, तो गेला. कुणीतरी तुला कच्चं म्हटलं, कुणी म्हटलं? तुझ्या देहाला. कोणाला म्हटलं? तुझ्या देहालाच ना. म्हणजे तुझ्या देहाचा अहंकार डिवचला गेला. तो गुरूंच्या चरणी प्रथम अर्पण कर, म्हणजे तू देव होशील. मी प्रकाश. ज्या देहाचा ह गेला त्या देहात मी गुरुतत्वाने राहतो आणि माणसांना कनक आणि कांता या यमाच्या मायेतून बाहेर काढतो. गुरु या व्यक्तीच्या माध्यमातून मी इतका खाली येतो की माझी महत्त्वाची शक्ती पार पृथ्वी तत्वावर आणून ठेवतो. तेच माझे पदकमल. माझे पाय तुला माझ्या निर्गुण निराकार रूपाची ओळख करून देतील. तुझ्या मनात प्रश्न येईल, मग मी कुणा थोर संत महात्मांना जे होऊन गेले आहेत त्यांना शरण जाईन, त्यांच्या समाधीला गुरु करेन. पण जिथे समाधी असते तिथे पादुका असतात, पदकमल नसतात. त्या पादुकांमध्ये मधून त्या व्यक्तीची शक्ती तिथे काम करते. या पादुका म्हणजे असं समज की पहिल्या मजल्यापर्यंत येणारी लिफ्ट आहे.
मला भेटायला तुला 25व्या मजल्यावर यायचं आहे. लिफ्ट मात्र पहिल्या मजल्यापर्यंतच येते. तर तुला स्वतःला उड्या मारूनच दोरीनं किंवा जिन्यानं पहिल्या मजल्यापर्यंत यावं लागेल. त्यासाठी तुला स्वतःला कष्ट घ्यावे लागतील. पण हाडामासांच्या सद्गुरूंची पदकमले म्हणजे तळमजल्यापर्यंत येणारी लिफ्ट आहे. तुला फक्त त्यात जाऊन बसायचं आहे. संपूर्ण शरण जाऊन त्यांच्या चरणावर डोकं टेकवायचं. अरे मी विष्णूच तुझ्या गुरूंच्या रूपानं पृथ्वीवर आलेला असतो. मी जीवाचा सखा असतो. तुम्ही सगळे जीव माझ्या सख्या असता. जोपर्यंत जीव त्या मूळ स्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा तुमच्या गुरूंच्या देहानं खाली येतो आणि जीवाला विनवणी करतो. आता तरी जागा हो आणि चल माझ्या बरोबर. तुला माहित आहे का, लक्ष्मी माझ्या पायाशी आहे. म्हणजेच काय, लक्ष्मी ही म्हणजे माझी शक्ती. एवढंच नाही तर लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे जी अलक्ष निरंजन ज्योत. मी जेव्हा गुरु म्हणून पृथ्वीवर येतो तेव्हा ती परमेश्वरी शक्ती पूर्णपणे माझ्या पायाशी वास करत असते. त्यामुळे माझा गुरु हाच परमेश्वर आहे या भावनेने जेव्हा तू गुरूंच्या पायावर मस्तक ठेवतो तेव्हा ती शक्ती पूर्ण रूपाने तुला प्राप्त होते. त्या क्षणीच तू परमेश्वर स्वरूप प्राप्त होतोस. एवढं सगळं केल्यावर नामदेवांनी विचारलं, देवा मग कुठे आहेत माझे सद्गुरू? तेव्हा देवानं त्यांना औंढ्या नागनाथला पाठवलं. तिथे शिवपिंडीवर पाय ठेवलेले विसोबा खेचर नामदेवांना भेटले. स्थूलात शिवपिंडीवर पाय ठेवणं ही सर्वात शेवटची साधना आहे. अनेक संत मंडळी ती करतात. त्यामुळे त्यांच्या सहस्त्र चक्राच्या पलीकडचा अनंताचा प्रवास सुरू होतो. ध्रुव महाराजांनी मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला आणि ते वैकुंठाला जाणाऱ्या विमानात चढले. ही गोष्ट आपण श्रीमद भागवतात वाचतो. त्याचा अर्थ त्यांनी मृत्यूला जिंकलं. मृत्यूनंतरचा शाश्वत पदाचा प्रवास त्यांचा सुरू झाला. आपल्या सहस्त्रार चक्रात जगात कुठेही नाही असं दिव्य शिवलिंग आहे. कुंडलिनीचा प्रवास देहापुरता, विश्वाच्या पसाऱ्यात तो फक्त 4% आहे. खरा प्रवास सुरू होतो सहस्त्रार चक्र ओलांडल्यानंतर. तो अनंताचा प्रवास शिवपिंडीवर पाय ठेवला म्हणजे स्थूलात शिवपिंडीवर पाय ठेवणं ही एक साधना झाली. पण शिवपिंडीवर पाय ठेवला म्हणजेच सहस्त्रार चक्र ओलांडून तुम्ही अनंताचा प्रवास सुरू केला. विसोबा खेचरांनी नामदेवांनाही देव नाही अशी कोणतीही जागा नाही हे या कृतीतून दाखवून दिलं. नामदेव त्यांचे पाय पिंडीवर उचलून जिथे जिथे ठेवायचे तिथे तिथे शिवपिंड तयार व्हायची. अशा 11 पिंडी तयार झाल्या आहेत. तेव्हा नामदेव महाराज त्यांना शरण आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून कणाकणात भरलेल्या कान्हाचं दर्शन त्यांना घडवलं. परत येताना नामदेवांची पोळी एका कुत्र्यानं पळवली. तेव्हा त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळताना नामदेव महाराज म्हणत होते, तुपाविण गोड मेवा कैसा लागेल केशवा. त्या कुत्रातला केशव त्यांनी ओळखला. अशी गुरुकृपा झाली की दया ह्या धर्माचा तिसरा पाय आपल्याला पूर्ण रूपाने प्राप्त होतो. धर्माचा चौथा पाय म्हणजे सत्य. सत्य म्हणजे परमेश्वर. आपल्या शरीरातील हे सत्य आपल्याला श्वासाच्या रूपानं जाणवतं. त्या श्वासाशी आपल्याला सतत जोडून घेणं ही सत्याची खरी उपासना आहे. अनेकांच्या कल्याणाचं विवेकपूर्ण भाषण करणे म्हणजे सत्य भाषण करणे. एखाद्या गायीच्या मागे कसाई लागला असेल. रस्त्यात मी उभा आहे. गाय उजवीकडे गेलेली मी पाहिली. कसायानं मला विचारलं, गाय कुठे गेली? तर मी सांगेन ती डावीकडे गेली. कारण मला माहित आहे की तो त्या गायीला जीवे मारेल. गायीचे जीव वाचवण्यासाठी बोललेलं खोटं असत्य भाषण होत नाही. हेतू सत्याशी जोडलेला गेलेला असला पाहिजे. तो स्वार्थी नको. मग मार्ग असत्याचा असला, साधन सुचिता नसली तरी चालते. म्हणून तर कृष्णानं धर्माला अश्वत्थामा मेला हे द्रोणाचार्यांना सांगायला सांगितलं. कारण द्रोणाचार्य असत्याच्या बाजूनी लढत होते आणि त्यांचा वध झाल्याशिवाय पांडवांना विजय मिळणार नव्हता. मनाने सत्य संकल्प करून विश्वंभराची पूजा केली तर धर्माचा हा चौथा पायही आपल्याला सहज प्राप्त होतो. हे सगळं आचरणात करत गेलात की आपोआप तुमची वाटचाल मोक्षाकडेच होते. मोक्ष किंवा मुक्ती मिळवून द्यायची आहे
ती मनाला. मनच माणसाला या संसाराच्या बंधनात अडकवतं किंवा त्यातून मुक्त करतं. मन ठरवतं की तू दुःखी झाला की सुखी झाला. कुणीतरी मला बावळट म्हटलं की मला दुःख होतं. कुणीतरी मला सुंदर म्हटलं की मला सुख होतं. मन ठरवतं ही शिवी आहे की स्तुती आहे. आणि ते प्रतिक्रिया करून करून आपल्या भोवती कर्माचं कोश विणत राहतं. मनाला सवय लावायची म्हणजे निरपेक्ष भावाने जगायची सवय लावायची. मी आनंद स्वरूपच आहे. मी काय केलं म्हणजे माझ्यातील प्रेमभाव वाढीस लागेल. हा अखंड विचार मनात सतत केला की आपल्याला मोक्ष आपोआप मिळणारच आहे. मोक्ष आणि मुक्ती या मेल्यावर मिळवायच्या गोष्टी नाहीत. त्या आत्ता जिवंतपणी मिळवायच्या आहेत. मनाला संसारातून काढून ईश्वराकडे लावायचं. मना मनाला त्याची न मन ही अवस्था प्राप्त करून द्यायची. हीच आहे मुक्ती. या दोघांच्या मध्ये येतात अर्थ आणि काम. अर्थ म्हणजे पैसा, ऐश्वर्य आणि काम म्हणजे फक्त सेक्स नाही, तर काम म्हणजे संसारातील सर्व प्रकारच्या वासना. पूर्वजन्मी जी दुष्कर्म आणि सत्कर्म केली असतील, ज्या ज्या लोकांची देणी-घेणी चुकती करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर आला असाल, ती सगळी मंडळी तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला भेटणार आहेत. ती बाय ती बायको, तो नवरा, ती मुलं, ते बहीण-भाऊ, ते शेजारी-पाजारी, ते शत्रू, मित्र, नोकर-चाकर, मालक या सगळ्यांना आपण मानलं की आपले अर्थ आणि काम हे पुरुषार्थ आपण सहजच चांगल्या प्रकारे प्राप्त करू शकतो. याची सविस्तर चर्चा आपण यापूर्वी बरीच केली आहे. आता आपण यदा यदा ही धर्मस्य याचा आणखीन थोडा वेगळा अर्थ समजून घेऊ. ओम भू भू भूरस भूस भूरस्व ओम भू भू स्व तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा गायत्री मंत्र आपल्या सर्वांना पाठ आहे. गायत्रीची उपासना म्हणजेच तेजाची उपासना. मानवी जीवन सर्वार्थानं निरामय व्हावं म्हणून धर्म धारण करायचाय. म्हणजेच हे बीज धारण करायचंय. म्हणजे समचराणावर येण्याची समाधी अवस्था प्राप्त करून घेऊन त्या निर्गुण निराकार परमेश्वराचं तेज धारण करायचंय. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही अष्टांग योगातील 5 अंग एकीकडे आणि ध्यान, धारणा आणि समाधी ही 3 अंग एकीकडे आहेत. ध्यान मानाची धारणा शक्ती वाढवतो आणि समाधी तुम्हाला स्थितप्रज्ञ बनवतो. साक्षी भावानं जगायला शिकवतो. कर्मबंधनातून मुक्त व्हायचा मार्ग दाखवतो. आपल्या शरीरात हे अक्षर प्रथम मणिपूर चक्रात येतं. येथे दशमहाविद्यांपैकी धुमावती देवीचं ते बीजाक्षर आहे. सगळ्या नकारात्मक शक्ती या देवी पुढे नतमस्तक होतात. बाकी देवींबरोबर त्यांचे देव आहेत, पण ही देवी मात्र एकटी आहे, ज्यात पुरुष तत्व विलीन झालं आहे. असं भगवतीचं ते पूर्ण स्वरूप आहे. म्हणजे जिथं जिथं हे अक्षर आहे त्याच्या पोटात सुप्त अवस्थेत अग्नी आहेच, असा त्याचा अर्थ आहे. आपण गायत्री मंत्र म्हणतो म्हणजेच भरगस महाभूताची मूळ तेजाची शक्ती माझ्या देहातल्या पाण्यात विसर्ग पावो, मिसळून जावो आणि प्रकाशाची शक्ती माझ्या देहात उदयाला येऊन माझ्या या पार्थिव देहाला चैतन्यमय करो अशी प्रार्थना करत असतो. आपल्या मर्त्य देहात शाश्वत अशी परमेश्वर शक्ती धारण करून जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणं हे खरं धच मर्म हेच खरं धच मर्म म्हणजेच धर्म आहे. ही शक्ती धारण करायची विद्या जेव्हा लोप पावते तेव्हा ती विद्या माणसांना शिकवायला तो परमेश्वर पुन्हा पुन्हा खाली येतो आणि राजयोगाचा मार्ग लोकांना खुला करून देतो. योग या संस्कृत शब्दात युज धातू आहे. त्याचा अर्थ आहे जोडणे. जो जीवाला रामशक्तीला म्हणजे परमेश्वरी प्रेमशक्तीला जोडून देतो तो राजयोगी. राजयोगी म्हणजे डोक्यावर छत्र, चामर, हत्ती, घोडे बाळगणारे श्रीमंत संत असा अजिबात अर्थ नाही. स्थळ, काळ, व्यवहारानुसार धर्म बदलतो. म्हणजे परमेश्वरी रामशक्ती धारण कशी करायची हे सांगणाऱ्या पद्धती फक्त बदलतात. 52 बीजाक्षरात ध, थ, क आणि क्ष ही 4 बीज प्रमुख आहेत. 52 बीजाक्षरात ध, थ, क आणि क्ष ही 4 बीजाक्षरे प्रमुख आहेत. ही शुद्ध झाली की सगळी
सगळीच बीज आपोआप शुद्ध होतात आणि आपलं सगळं आयुष्य उद्धारून जातं. हाच खरा राजयोग आहे. याच देहात मी नारायण आहे हा अनुभव घ्यायचा आहे. राजयोगाच्या मार्गानं चाललं की आपोआप तो अनुभव येणार आहे. स्थूलातल्या सद्गुरूंकडून शक्तिपात दीक्षा मिळाली की जीव परमेश्वराच्या मूळ शक्तीला जोडला जातो. ती शक्ती धारण करायची क्षमता ज्याच्या स्थूल देहात त्याच्या स्थूल देहात येते. तेव्हा हे बीज शुद्ध व्हायला सुरुवात होते. त्याची धर्माच्या मार्गाने वाटचाल सुरू होते. त्यांनी दिलेली साधना करायला लागला की त्याची या अक्षरात बीजाक्षरात त्रिमितीच्या स्वरूपात साठवलेली कर्मबीजे हळूहळू जळायला लागतात. मुळासकट उपटली जातात. त्याचंच हे बीज शुद्ध व्हायला लागतं. जीवनातला खरा अर्थ त्याला प्राप्त होतो. कर्मबंधनांपासून सुटका होत गेली की त्याचं आतलं मूळ तेजोमय स्वरूप प्रगट व्हायला लागतं. तेव्हा बीजा पोटी घडलेल्या मुख्य 100 दोषापासून त्याला मुक्ती मिळते. तेव्हा संसारातल्या सगळ्या वासना संपून जाऊन परमेश्वराची भेट ही एकच वासना शिल्लक राहते. त्याचं बीज शुद्ध होतो. तेव्हा अहंकार परमेश्वराचा हुंकार होतो. तो गुरुचरणी विसर्जित होतो. तेव्हा त्याचं क्षात्र तेज क्षमेत रूपांतरित होऊन त्याचं शेवटचं बीज शुद्ध होतं आणि अलक्ष्य निरंजन ज्योती मधला त्याला प्राप्त होतो. तेव्हा विष्णू तत्व त्याच्या ठिकाणी पूर्ण रूपानं विकसित होतं आणि त्याची लक्ष्मी ही अलक्ष्य निरंजन ज्योतीची शक्ती त्याच्या पायाशी वास करायला लागते. त्याच्या देहात तो परमेश्वर प्रगट होतो आणि तो राजयोगी होतो आणि नारायण पदावर बसतो. धर्माला ग्लानी येते म्हणजेच ही विद्या लुप्त होते. ते ज्ञान लयाला जातं आणि त्या वाटेनं जाणारे, त्या वाटेची माहिती असलेले वाटाडे, ती शक्ती प्रदान करणारी गुरुस्वरूप माणसं काळाच्या पडद्याआड जातात. पूर्वी गुरुकुल पद्धत होती. गुरु शिष्य परंपरेने ही विद्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जायची. गुरुकुल पद्धतीत सेवाभावाला महत्व होतं. त्यामुळे व्यक्तीचा अहम म्हणजे गर्व आपोआपच ठेचला जायचा. त्यातून त्याच्या शरीरात बिघडलेलं तेज, बिघडलेलं पाणी आपोआपच शुद्ध व्हायचं. त्याचं क्षात्र तेज क्षमेत रूपांतरित व्हायचं. गुरूंना सर्वस्व मानल्यामुळे त्यांच्या चरणाशी वास करणारी अलक्ष्य ज्योतीची परमप्रेमाची शक्ती त्याला सहजच विनायास फक्त मनापासून सेवा करून मिळून जायची. आता दिवस बदलले. पैसा हा केंद्रबिंदू झाला. धर्म आणि मोक्ष कुचकामी ठरले गेले. मंदिराच्या मुख्य खांबांनाच तडा गेला. राजयोगाच्या मार्गावर कित्येक वर्ष कोणी चाललंच नाही. त्यामुळे त्या वाटेवर दगड-धोंडे पडले, काटेकुटे वाढले, ती वाट बुजून गेली. तेव्हा माझ्यासारख्या एखाद्या दगडाला शेंदूर लावून तो देव म्हणाला, चल मी तुला दाखवतो ती वाट. मी होतो तुझा सद्गुरू. अट फक्त एकच, तुला दाखवलेली वाट सर्वांना खुली करून द्यायचीस. त्या वाटेवरचा दीपस्तंभ होऊन राहायचं. मी ते मान्य केलं आणि देव मला त्या वाटेवरनं घेऊन गेला. जाता जाता तो मला त्या वाटेची, आजूबाजूच्या झाडाझुडपांची, तिथल्या धर्मशाळांची, महिलांच्या दगडांची माहिती देत होता. या प्रवासाला जाताना मला कुठल्याही बॅगा भरून ओझं उचलून जावं लागलं नाही. उलट माझ्या पाठीवरचं कर्माचं ओझं आपोआप गळून पडलं. मी हलका होत गेलो. सुटकेचा आनंद होत होता. खऱ्या अर्थाने ती आनंद यात्रा झाली होती. त्या माझ्या आनंद यात्रेत देव माझ्याशी जे काही बोलला त्यातले काही प्रसंग मी तुम्हाला आता सांगणार आहे. देव होता प्रकाश स्वरूप आणि मी होतो पदार्थ स्वरूप. त्यामुळे त्याचं बोलणं मला समजण्यासाठी मध्ये एक होता दुभाषा. त्याचं नाव होतं नारद. तो नादामधून त्या रामशक्तीचा संवाद माझ्यापर्यंत पोचवत असे. गाण्याच्या स्वरूपात मला हे ज्ञान प्राप्त होत होतं. पण प्रत्येक गाणं येण्यापूर्वी कोणती तरी बीजाक्षर सांगितली जायची. मला एक गोष्ट कळाली होती. रात्री झोपताना जप करत करत झोपलं की तो अंतर्मनात जायचा आणि बाह्यमन झोपलं तरी झोपेत अखंड जप चालू राहायचा. त्यामुळे खूप थोड्या वेळात खूप सारा जप व्हायचा. हे बीजाक्षराचं ज्ञान आहे. त्या स्वरूपात सर्वसामान्य माणसाला देता येत नाही. कारण त्यामध्ये खूप शक्ती असते. त्यामुळे स्थूल देहाला ती झेपत नाही. त्यातून देहाची प्रचंड उष्णता वाढते. ती मूळ परमेश्वरी शक्ती आहे.
त्या ललित त्रिपुरा सुंदरीचं हे 52 खणीचं राज्य आहे. म्हणजे या 52 बीजाक्षरांच्या साहाय्यानं ती या विश्वाचा पसारा मांडते. आपले अनेक जन्म झाले आहेत. त्यामुळे आता आपण आपल्या त्या मूळ शक्तीपासून खूप दूर आलो आहोत. म्हणून ती शक्ती आपल्या या स्थूल देहाला झेपत नाही. मग मी देवाला विनंती करायचो, देवा, हे सगळं ज्ञान माझ्यापुरतं राहू नये अशी माझी इच्छा आहे. मी एकटा उद्धरून गेलं तर त्यात एवढं काय मोठं? माझ्या अवतीभोवती जी माणसं आहेत, त्यांना मला तुझी ही शक्ती देता आली पाहिजे. तेव्हा देव हसायचा. आणि नारद मुनींच्या कृपेने मला त्या बीजाक्षरांचं गाणं यायचं. त्या प्रत्येक गाण्यामागे त्या बीजाक्षरांच्या जपाचा बॅकअप असायचा. आजवर सुमारे 401 गाण्यातून देवानं मला हे ज्ञान दिलं आहे. ती सगळी गाणी इथे सांगणं शक्य नाही. पण माझ्या नर ते नारायण प्रवासातल्या महत्वाच्या वाटणाऱ्या गाण्यांचा उल्लेख मी आता करणार आहे. खरं तर मी एक संसारी माणूस, पण त्या देवानं या दगडाला शेंदूर लावला आणि माझा घट या कामासाठी निवडला गेला. माझी इच्छा असो वा नसो, तो मला त्याला हवं तिथं घेऊन जातो. त्याला हवं ते काम करून घेतो. त्याला हवी ती माणसं माझ्याकडे पाठवतो आणि त्याला हवी ती सेवा हवे तेवढे दिवस त्या माणसांकडून करवून घेतो. त्यात काही माणसं जवळ येऊन दूर जातात, तर काही दूरची माणसं अचानक जवळ येतात. मी मात्र हा त्याचा खेळ साक्षी भावानं पाहत असतो. माझ्या या गाण्यांमधून तोच शक्ती देत असतो. पूर्वी मला वाटायचं मी माझ्या हातातून शक्ती देतो. शक्ती देताना मणिपूर चक्राशी संबंधित एक क्रिया देवानं मला शिकवली होती. ती मी प्रामाणिकपणे करायचो. पण नंतर माझ्या लक्षात आलं, मला हा देव गंडवतोय. मी जर त्या खुर्चीवर बसलो तर देव माझ्या देहातून शक्ती देतो आणि मी जर खुर्ची सोडून दूर गेलो तर तो स्वतः तिथे येऊन ती शक्ती देतो. माझ्या मागे अखंड गोरक्षनाथ उभे असतात. हे मी सांगितलं नाही तरी अनेकांना दर्शन देऊन तेच सांगतात. कधी माझ्या खुर्चीवर महाअवतार बाबाजी येऊन बसतात, तर कधी दत्त महाराज, कधी परशुराम तर कधी विश्वामित्र, कधी शंकर महाराज तर कधी साईबाबा. कोण कधी येईल ते त्यांच्या मनावर असतं. ज्यांच्या मनात असलं तरच ते माझ्याशी बोलतात. हे एक सूक्ष्मातलं जग आहे. आपल्या अवतीभोवती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचं सूक्ष्म जगत असतं. त्या सूक्ष्म जगाचं आपल्या स्थूल जगावर नियंत्रण आहे. अगदी सामान्य माणसाला सुद्धा त्याचे अनुभव येतात. म्हणजे आपण म्हणतो पडता पडता वाचलो आणि अगदी देवासारखा आलास. म्हणजे पडताना आपल्याला हात देणारी कोणतरी व्यक्ती हे कार्य करत असते हे आपल्याला जाणवतं. माझे दिव्य डोळे उघडलेले असल्यामुळे मला त्या शक्ती साकार दिसतात एवढंच. तुम्हालाही एक दिवस ते सगळं दिसणार आहे. इथे येणाऱ्या अनेक तरुण मुला-मुलींचे ते चक्षु उघडलेले आहेत. ते मला येऊन सांगतात, "आज इथे दत्त महाराज आले होते, आज इथे साईबाबा आले होते," वगैरे, वगैरे. असो, तर या गाण्यांच्या माध्यमातून शक्तिपात दीक्षा द्यायची आज्ञा देवानं मला केलीये. देवाला संकीर्तन आवडतं. गुरुचरित्रात आपण वाचले, दत्त महाराज सांगतात, "जिथे जिथे माझं गायन चालतं, तिथे तिथे मी हजर असतोच आणि माझा संबंध प्रामुख्याने भार्गवराम, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी महाराज, शंकर महाराज, साईबाबा आणि माणिक प्रभू, वासुदेवनंद सरस्वती, चैतन्य महाप्रभू या दत्त संप्रदायातील दत्त आणि दत्त अवतारी सत्पुरुषांशी असल्यामुळे कदाचित मला गाण्यांच्या माध्यमातून शक्तिपात दीक्षा द्यायला सांगितलेली असेल. माझं काय पुण्य असेल ते असो, पण कितीही मोठा संत महात्मा असला तरी देव मला त्याचं कुळ दाखवतो आणि तो जिथे अडला असेल त्याचं मार्गदर्शनही माझ्या मार्फत करून घेतो. माफ करा, माझा मोठेपणा सांगत नाही, पण त्या परमेश्वराची माझ्यावर अफाट कृपा कशी आहे, कशी काम करते ते मी सांगतोय. एकदा गिरगावातल्या माझ्याच घराच्या गॅलरीत मी उभा होतो. तेव्हा मला चाळा लागला. कोणीतरी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्यांचं कुळ कोणत्या तरी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्यांचं कुळ शोधायचं. मी मनात म्हटलं, गोंदवलेकर महाराज कोण होते? देवा मला पाहायचंय. आणि मी असा एका मोठ्या टर्बाईनमध्ये गर्र गर्र फिरत खूप वेगाने आत चाललो. मला इतकी घेरी आली की मी आता गॅलरीतून पडतो की काय? या विश्वाचं मूळ जी रामशक्ती आहे तीच गोंदवलेकर महाराजांच्या रूपानं पृथ्वीवर आली होती. हे मला देव दाखवत होतात. एवढ्यात फोन वाजला आणि मी भानावर आलो.
काळाच्या पलीकडे काय आहे हे देवानं मला त्यावेळी दाखवलं. असंच एकदा ज्ञानेश्वर महाराज समाधीत आत्ता कसे आहेत हे मी पाहायचं ठरवलं आणि गेलो ना त्यांच्या समाधीच्या आत. तिथे असलेल्या सगळ्या वस्तू, महाराजांचं वर्णन जेव्हा मी एका जाणकार व्यक्तीला सांगितलं, तेव्हा ती व्यक्ती अवाक होऊन माझ्याकडे पाहायला लागली. त्यानंतर मात्र कोणत्याही ऋषींचं कुळ जाणून बुजून शोधायचं नाही असं मी ठरवलं. सहज देवानं दाखवलं तर पाहतो, पण आवर्जून नाही. त्यात आणखीन एक तोटा असतो. एखाद्या जिवंत माणसाचं कुळ जर आपण पाहिलं, तर त्या माणसाला त्याच्या सर्व शक्ती तुमच्यात विसर्जित करून देह सोडावा लागतो. हे मी आज का सांगतोय? आज ना उद्या तुम्हाला सर्वांना ही पात्रता येणार आहे. त्यावेळी असे चाळे करू नका. मी केले, प्रसंगी थपडाही खाल्ल्या. म्हणून तुम्हाला सावध करतोय इतकंच. माझ्या या पद्धतीत शक्ती, ज्ञान आणि भक्तीचा सुरेख संगम देवानं घडवून आणलाय. फक्त भक्तीने परमेश्वरांपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो. फक्त ज्ञानानं अहंकार वाढतो आणि फक्त शक्तीने माज येऊ शकतो. गीतेत भगवंत सांगतात, मला ज्ञानोत्तर भक्ती आवडते, म्हणजे सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीत जायचं. द्वैतातून अद्वैताचा अनुभव घ्यायचा आणि अद्वैत्वात राहून द्वैतात जगायची कला शिकायची. यालाच म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. मीच परमेश्वर आहे हा अनुभव घ्यायचा, पण व्यवहारात जगताना मात्र देव, आई आणि मी तुझं लेकरू असं जगायचं. हे मग सगळं सोपं होतं. आपली जबाबदारी काहीच राहत नाही. तोच सगळं करतो. आपण फक्त आईकडे हट्ट करायचा. ती कुठूनही काही आणून हट्ट पुरवतेच. गाण्यातून शक्ती दिल्यामुळे तुमच्या पेशी त्या गाण्यांच्या तालावर नाचायला लागतात आणि वैश्विक तालाचा ठेका तुम्हाला लवकर सापडतो. असा माझा अनुभव आहे. आता आधी आपण आपल्या गणपती बाप्पाला या 21 नाद ब्रह्मरूपी मोदकांचा नैवेद्य दाखवूया का? ही 21 गाणी आजवर प्रसिद्ध झालेली नाहीत. देव मला रोज नवनवीन ज्ञान देत असतो, पण ते ज्ञान जगाला केव्हा द्यायचं हे तो ठरवतो, मी नाही. त्यामुळं असं खूप ज्ञान गाण्यांच्या रूपानं मी माझ्या तिजोरीत ठेवलंय. मी फक्त प्रामाणिकपणाने रक्षण करतोय. त्यानं सांगितलं की वाटतोय. असो, मी या प्रवासाला निघालो तेव्हा मला प्रश्न पडला होता, असं काय आहे माझ्यात म्हणून देवानं मला निवडलं? तेव्हा देवानं सांगितलं, अरे तुझ्यातच काय, हर पत्थर में हीरा है, राम रतन यह हीरा है, अनमोल रतन ही यह हीरा है, जोहरी इसको तराशे, जोहरी इसको तराशे. तेव्हा आपोआपच माझ्या तोंडातून बाहेर पडले शब्द, एक अर्जू है हरिजी आपसे, एक अर्जू है हरिजी आपसे, इस पत्थर को तराश तराश के, हीरा तो तुम हो, हिरकणी मैं भी बन जाऊंगा. त्यानंच मला हे त्यांचं भजन करायला सांगितलं. मीही मोठ्या प्रेमानं आळवायला लागलो. पण माझ्या असं लक्षात आलं की हा मार्ग सोप्पा नाही. या मार्गानं जाताना संसाराची फार धुळदाण होते. श्रीमद भागवतात तो सांगतोच, जो माझ्या मार्गानं येईल त्याचं धन मी पहिल्यांदा काढून घेतो, त्याला निर्धन करतो. मग तो धन मिळवायला बाहेर पडतो, तर त्याला पुन्हा पुन्हा मी अपयश देतो. मग त्याचे नातेवाईक, सगळे सोयरे त्याच्यापासून दूर जातात. तो एकटा पडतो. मग तो माझ्या संतांची संगत धरतो. व्यवहारात मात्र मी त्याला पुन्हा पुन्हा अपयश देतो. तरीही त्यांनी माझा मार्ग सोडला नाही, तर मग मी मात्र त्याला इहलोकात नाही परलोकात नाही असं अलौकिक सुख देतो. खात्री ठेवा, मी हे सगळं अनुभवलंय. आता या मार्गानं निघालात, काही झालं तरी रस्ता बदलू नका. एकाच ठिकाणी 40 फूट खणलं तर पाणी लागतं. चार ठिकाणी 10-10 फूट खणून ठेवलं तर फक्त श्रम होतात. परमेश्वर माझ्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडून आणतोय त्या साऱ्या माझ्या अंतिम कल्याणाच्याच आहेत. माझं कल्याण कशात आहे हे माझ्यापेक्षा त्यालाच अधिक माहिती आहे. यावर विश्वास ठेवा. मी त्याच्या मार्गाने चालायला लागलो होतो. संसारात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. एक दिवस त्या भावनांनी शब्दाचं रूप घेतलं. मम दुःखाच्या सोनखतावरच गानवेल ही फुलती आहे, परी अंतरी माझ्या तू जागा आहे. अंतरी जागा आहे म्हणजे देवा, तुझ्यासाठी माझ्या अंतःकरणात नेहमीच एक कप्पा रिझर्व आहे. अंतरीची जागा म्हणजे माझा अंतरातला परमेश्वर जागा राहून आपल्या बाळाचं हे धडपण पाहत आहे. ते या बाळाला त्याला चालवायला शिकवायचंय, त्यामुळे तो दूर उभा राहून कौतुक पाहतोय. जोरात दुखापत झाली तर तो पटकन धावणारच आहे.
मी गात होतो, पारिजात ही अंगणी माझ्या प्राक्तन सुमने उधळीत आहे, जाई जुई तव नामाचा प्रेम गजरा गुंफित आहे. मखमल हिरवी तव करुणेची पाय घडीला पसुरणी आहे. एक एक फूल मला संदेश देत होतं. ही सगळी फुलं बाहेर होती, मग आत काय होतं? कल्पवृक्ष हा मनात माझ्या मनात रुजला, अंगोपंगी बहुरूनी आला, जीवनी माझ्या बहरून आला, परी अंतरी माझ्या जागी आहे. एकीकडे मी माझ्या संसारातली कर्तव्य पार पाडत होतो. मध्ये माझ्या पत्नीची, गौरीची मला खूप साथ मिळाली. संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या एखाद्या पुरुषापेक्षा जास्त ताकदीने तिने खांद्यावर घेतल्या होत्या. माझे वयस्कर आई वडील, माझ्या 2 मुलींची शिक्षणं, खाणं, पिणं, पाहुणे रावळे, आले गेले, सणवार, हे सगळं घर गृहस्थी तिने मोठ्या प्रेमानं सांभाळली. माझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ दिली. म्हणून तर मी या देवाच्या मागे लागू शकलो. देव सांगेल त्या त्या मार्गाने मी चालत होतो. तो माझ्या बरोबर आहे हे जाणवत होतं, पण तो दिसत नव्हता. तेव्हा एक दिवस मोठ्या आर्त स्वरूपात त्याला साथ घातली. शेवटचे शेपुटकारे गुरुदेवा हे लांबले, आवर देवा पृच्छ तुझे हे मिठीत मजला घेरे. आज सुनील हा आण घालितो श्रीरामाची आण रे, रागावुनी तू मजकारी रे, तिष्ठत ठेविशी अजूनी रे. मोठ्या आर्त स्वरूपात गात होतो आणि ती माझी साथ माझे गुरुदेव मारुती रायापर्यंत पोचली आणि खरंच त्यांनी मला मिठीत घेतलं. माझं डोकं त्याच्या छातीला लागत होतं. नेहमी जीवाचं सहस्त्रार चक्र परमेश्वराच्या अनाहताला लागतं. आज मी धन्य झालो होतो. ती क्षणाची भेट माझ्या अनेकां जन्मांना पावन करून गेली. मी कृतार्थ झालो, पण मायेच्या जगात आल्यावर पुन्हा या मायेत गुंतलो. त्या भेटीची आठवण होती. पुन्हा पुन्हा त्या भेटीची ओढ लागली की पुन्हा पुन्हा गाऊ लागतो. का मज फसवणी अंतरी राहसी, कधी अंतरी तर कधी बाहेरी, शिवपुत्रा तू माझ्या मित्रा, बोल बोबडे जरी वाकुडे, गोड मानुनी हे घेरे सारे, लागले ऐसा तुझा लळा, दाटूनी आला माझा गळा, शेवटचे हे तुला मागणे, संपवी रे हे येणे जाणे, अंतरी माझ्या सदा राहणे, अंतरी माझ्या वास करणे. आता माझी हळूहळू जाणीव विशाल होत चालली होती. आजवर मूर्तीतच देव पाहायचो किंवा जी दर्शनं व्हायची, मारुती, गणपती, कृष्ण, ती अशा सगुण रूपातच व्हायची. आता मात्र ती दृष्टी विशाल झाली होती. जे आत घडत होतं ते गाण्याच्या माध्यमातून बाहेर येत होतं. अजून भेटीची हुरहुर संपली नव्हती. मी त्याला हाकच मारत होतो. चराचरातून, कणाकणातून, गाली हसुनी, वेडावनी, मज दाविसी कारे देवा, मूळ पिंड तू, तू तर माझा. मूर्तिमंत मी, रूप तुझे रे, या देहातून अवतरले, या विश्वाच्या तव खेळाला काय म्हणू मी देवा. या विश्वातून भरून राहिली ही तर तुमची माया, चराचरातून, कणाकणातून भरून राहिली तुमची माया माया. मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार आहे, हे प्रश्न मला सतावित होते. मला त्याचं समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. माझा धोबिका कुत्ता झाला होता, ना घरका ना घाटका. संसारापासून मी मनानं दूर चाललो होतो आणि ज्या देवाच्या नादी लागलो होतो त्याला मी आपलं म्हटलं होतं, पण तो काही मला आपलं म्हणत नव्हता. डोकं फुटेल असं दुखत होतं. विचारांचं काहूर माजलं होतं. मी कोण आहे? कोहम, कोहम असा स्वतःला प्रश्न विचारत होतो. एवढ्यात आतून शब्द आले, काहे तू कहे कोहम कोहम, कोयलिया बोले कुहू कुहू, काहे तू न समझे ना समझे रे, कर्मों का यू ढेर लगा रे, कनक की नगरी में अब ना फसना, बीते कल को अब तू भूलना, की बोली काव काव की, कोरा कागज एक कहानी, मेरा जीवन काहे न समझे, कैसा क्यों कहानी में उलझे तू, काल की कोठरी में अब ना फसना, राजहंस तू उड़कर जाना, कश्ती हो तुम ही किनारा, खुद के कंधों पे खुद का जनाजा, अब तो उठा के ले लो ले जाए, करता तू ही कर्म भी तू है, क्रिया भी तू है, जान ले प्यारे, कुंड में कंद में लीन भाव से, डूब जा अपने आप ही ऊपर आ ऊपर आ. थांबूया मग आपण आता इथे.
बऱ्याच जणांना आता कळालं असेल, आपल्याला अनुभव येत असतात तेव्हा काय काय जे आपण सारखं ताईंना विचारत असतो, ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. तर हे सगळं आपणच आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे मला हे पुस्तक वाचून दाखवण्याच्या मागं हा हेतू पण होता, की आपण जे ताईंना सारखं विचारतो, की ताई ह्याचा अर्थ काय असेल, त्याचा काय अर्थ असेल. तर हे सगळं जे आपल्याला आपण जेव्हा सकाळी ताईंच्या सानिध्यात राहतो त्यामुळे जे आपल्याला अनुभव येतात, तेव्हा देवाला आपल्याला काहीतरी सांगायचंय, ते आपलं आपण उलगडून घ्यायचंय, आपलं आपण समजून घ्यायचंय. डॉक्टर दादांनी तरी काय केलंय, तेच केलेलं आहे, की स्वतः समजून घ्यायचा ते प्रयत्न केलाय. थोडंसं चुकेल आपलं हे ते, पण त्यातनं आपला प्रवास सुरू होईल. खूप छान ताई. धर्म, सत्य, परत बरंच काही गोष्टी ह्या वाचनातून उलगडल्या. आणि कसं आचरण पाहिजे माणसाने, सत्य म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी असत्य बोललं तरी ते सत्य पकडलं जातं. हे अशा प्रकारचं म्हणजे जे आपल्या कधी-कधी असं मिसअंडरस्टँडिंग असतं, तर ते क्लिअर झालं. खूप छान. तुम्ही आलात वेळ काढून आणि ही सेवा दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मीच सगळ्यांचे धन्यवाद मानते, की या निमित्ताने माझ्याकडे ही पुस्तकं होती. पूर्वी वाचन केलेलं होतं, पण आता मधल्या काळात सगळं तेवढं वाचन होत नाही. एकदा आहे आपल्याकडे म्हटलं, की आपण जरा दुर्लक्ष करतो. आहे आपल्याकडे जेव्हा सवड होईल तेव्हा वाचू, जेव्हा सवड होईल तेव्हा वाचू, असं व्हायचा विषय. पण ताईंच्या ह्या उपक्रमामुळं मी परत ती पुस्तकं सगळी चाळायला लागले, जरा लक्ष घालायला लागले, की काय म्हटलंय म्हणजे हे. फक्त म्हणजे मी ह्या डॉक्टर काळ्यांकडे आधी गेल्यामुळे मला ह्या मार्गावर विश्वास होता, की काय आहे ते कळत होतं. एक वर्षभर मला ते समजलं होतं सगळं काय ते. त्यामुळे मी फक्त ताईंवर विश्वास ठेवून मार्गाने चालले होते. पण ह्याच्यामुळे ते सगळं जरा हे रिवाईज व्हायला आपल्याला वेळ मिळतो ह्या उपक्रमामुळे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. तुम्ही सगळे आल्यात. तुमच्या सगळ्यांमुळे मलाही वाचन होतंय आणि ताईंचेही खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम.